क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अभोणा ट्रेंडिंग गुंतवणुकीच्या नावाखाली 19 लाखांची फसवणूक, दोघांविरुद्ध अभोणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपी अटकेत। स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करून अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल 19,32,000 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार अभोणा येथे उघडकीस आलाय। या प्रकरणी 2 आरोपींविरुद्ध अभोणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत फिर्यादी कपिल देवदास करवंदे, व्यवसाय व्यापार, राहणार अभोणा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी दिगंबर चंद्रकांत शिंदे, राहणार सिडको नाशिक व कल्पना दत्तू महाले उर्फ कल्पना दिगंबर शिंदे, मूळ राहणार तालुका दिंडोरी, सध्या राहणार अभोणा यांनी फिर्यादी व इतर साक्षीदारांचा विश्वास संपादन केला। त्यांनी स्टॉक मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन दिले। जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 या कालावधीत आरोपींनी फिर्यादी व इतरांकडून रोख, धनादेश तसेच ऑनलाईन व्यवहार, फोनपेद्वारे एकूण 19,32,000 रुपये घेतले। या बदल्यात आरोपींनी 11 महिन्याच्या मुदतीचे धनादेश देत दरमहा 50% नफा देण्याचे आश्वासन दिले। मात्र आरोपींनी कोणताही नफा दिला नाही, तसेच मुदत संपल्यानंतर मूळ रक्कम परत केली नाही। फिर्यादीने संबंधित धनादेश बँकेत जमा केले असता खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने ते वटले नाही। त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने अभोणा पोलीस ठाण्यात धाव घेतली। या प्रकरणी अभोणा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 66/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 116(2), 318, 4, 3, 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिरोडे व त्यांची टीम करीत आहे। दरम्यान या घटनेमुळे स्थानिक व्यावसायिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून गुंतवणुकीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीबाबत सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, अभोणा, कळवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।